नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया हेल्थ नर्सिंग पेपर 2024चा पेपर आहे. 25 ऑक्टोंबरचा 75 मार्काचा असतो. त्यात आपण आज MCQ बघूया. जेने फर्स्ट इयरचा पेपर आहे. हा 75 मार्काचा असतो. 15 मार्कला MCQ येतात. तर आज MCQ बघूया 15 मार्कासाठी. चला आता सुरुवात करूया. पहिल्या याच्यात आहे रिकाम्या जागा भरा. चला बघूया. 5 मार्कसाठी असतो. पहिला आहे नॉइज इज कलेक्टेड बाय कशात कलेक्ट करतात, तर डेसिबलमध्ये. याचा आन्सर सी आहे. डेसिबलमध्ये कलेक्ट. आवाजाची तीव्रता ही कशामध्ये मोजली जाते, तर डेसिबलमध्ये. सेकंड आहे कॅल्शियम न्यूट्रिशन नेसेसरी फॉर, तर कॅल्शियम अन्न घटक हा साठी आवश्यक आहे. तर कशासाठी आवश्यक आहे, दात आणि हड्ड्यांसाठी. हे सी, यात पण सीच येणार. तिसरं आहे डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन इज, याच्यात येणार फर्स्ट नंबरचं 1 ग्राम kg बॉडी वेट. कोणी 100 ग्राम लिहिलेलं असेल, पण 100 ग्राम नसतं. 0.8 ग्राम 17 पर kg बॉडीला चालतं. याच्यात येणार 1 ग्राम. आणि चौथा आहे द मोस्ट इफेक्टिव्ह वाय ऑफ कम्युनिकेशन इज कम्युनिकेशन. तर संभाषण ही अतिशय उत्तम पद्धत आहे. तर संभाषण 2 तर्फे असले तरच ते संभाषण खूप चांगल्या प्रकारे असतं. ते यात बी येणार 2 वे. तसेच द फर्स्ट रेफरल युनिट FRIU इज, यात येणार प्रायमरी हेल्थ केअर. बी येणार यात. तसंच आपण हे झालं 5 मार्कसाठी रिकामी जागा भरा. मराठीत पण तुम्हाला देणार. चला तर बघूया. मॅच द फॉलोइंग. इथे लिहिलेलं आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर हार्ड वॉटर, कठीण पाणी कशासाठी वापरलं, कशातून हे होतं, खोल विहिरीतून. ते इथे सी येणार. डीप वेल येणार. येतं फर्स्ट, याच्यात सी येणार. ठीक आहे. हॉट वॉटरला डीप वेल. दुसरा आहे इन्सिनेटर. यात येणार डी. वेस्ट डिस्पोजेबल. तर दुसऱ्याला वेस्ट डिस्पोजेबल डी येणार. येत आहे. हार्ड वॉटरला सी, डीप वेल, आणि इन्सिनेरेटरमध्ये वेस्ट डिस्पोजल म्हणजे टाकाऊ घटकांची विल्हेवाट. तिसरा आहे VVM. तर VVM हे वॅक्सिनेशनसाठी वापरले जातात. ठीक आहे. लसची क्षमता मोजण्यासाठी VVM वापरले जाते. तर याला बी येणार. तसेच आहे रावगेट म्हणजे रेषायुक्त पदार्थ.
तर रेषायुक्त पदार्थ कशाला वापरला जातं? प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन, यात येणार. आणि स्लाइड प्रोजेक्टर इज येणार. तर पहिल्याच हे झालं मॅच द फॉलोइंग. बघा, तर हार्ड वॉटरला सी, हार्ड वॉटरला येणार सी. सी दुसऱ्या याच्यात येणार डी. VVM येणार बी. ए आणि ई. हे तुम्ही बरोबर लिहून घ्याल. CDBAE लाईनशी. नेक्स्ट बघूया ट्रू की फॉल. बघूया ट्रू की फॉल. इंडियन इज कॅपिटल ऑफ डायबेटिक. तर भारत हा मधुमेहाची राजधानी आहे. तर बरोबर आहे पहिलं. भारत हा मधुमेहाची राजधानी आहे. राईट आहे. मलेरिया इज वॉटरबोर्न डिसीज. तर मलेरिया हा पाण्याद्वारे पसरणारा आजार नाही. मलेरिया हे ॲनाफिलिस नावाच्या डासीमुळे पसरणारा आजार आहे. तिसरा आहे कंपोस्टिंग द बेस्ट मेथड ऑफ रिफ्यूज डिस्पोजल. तर बरोबर आहे. कंपोस्टिंग ही कचरा विल्हेवाट करण्याची उत्तम पद्धत आहे. तसेच आहे विटॅमिन B1 इज ऑल्सो नो ॲज अ पॅराडॉक्सिन. तर जीवनसत्व B1 ह्याला पॅराडॉक्सिन म्हणतात. तर हे चूक आहे. पाचवं बघूया. शॅलो वेल वॉटर इज नॉट सेफ ड्रिंकिंग वॉटर. चूक. शॅलो वेल वॉटर इज नॉट सेफ ड्रिंकिंग वॉटर. तर बरोबर आहे. उथळ विहिरीचे पाणी पिणे चांगले नसतात. तर हे झाले आपल्या 15 मार्काचे MCQ. तुम्हाला काही आणखीन जर तुम्हाला कुठल्या याचे क्वेश्चन MCQ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तुम्हाला दिले जाईल. आणि क्वेश्चनचे कुठल्याही आन्सर लागत असेल तर मराठी किंवा इंग्लिशमध्ये सांगा कमेंट करून. त्यात तुम्हाला ते पुरवले जातील मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये. जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर इंग्लिशमध्ये पण तुम्हाला पाहिजे तर दिले जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.